खालापूर नगरपंचायतीच्या मालमत्ता करवाढी विरोधात शुक्रवारी मोठ्या संख्येने खालापूर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। अखेर याच वेळी मासिक बैठकीत प्रस्तावित करवाढ रद्द करण्याचा ठराव संमत करण्यास भाग पडलं। शुक्रवारी नगरपंचायतीची मासिक बैठक असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती। या बैठकीच्या पूर्वीच करवाढीवर फैसला व्हावा यासाठी नागरिकांनी शुक्रवारची वेळ निवडत हे आंदोलन केलंय। इथे जे सगळ्यांना दिले त्याच्यामध्ये शून्य लिहिलेलं आहे, शून्य लिहून सुद्धा आम्हाला साहेबांना मी विनंती करतोय, ऐका थांबा बोलू नका। साहेबांना मी विनंती करतो, चूक आज विषय म्हणजे ग्रामस्थांचा घरपट्टी विषय म्हणजे वाढीव घरपट्टी विषय होता आणि तो आम्ही मीटिंगवर घेतला आणि ह्याला आम्ही सगळ्या अख्ख्या बॉडीने विरोध केला। आमचं पण विरोध यायला काही घरपट्टी कमी म्हणजे कमी प्रमाणात व्हावी एवढी ग्रामस्थांच्या बरोबर आहे मी एवढंच। म्हणजे ग्रामस्थांचा घरपट्टीच विषय होता ना, तर आम्ही त्याला पूर्णपणे विरोध केलेला आहे, विरोध केला आहे आणि वाढीव घरपट्टी ही कमी। सर्व खालापूरचे ग्रामस्थ घरपट्टी वाढीच्या दृष्टीने आज नगरपालिकेमध्ये निवेदन घेऊन आलेले, परंतु आम्ही 24/9च्या मीटिंगमध्ये आम्ही ऑलरेडी ठराव केलेला की ही घरपट्टी अल्प प्रमाणात वाढली पाहिजे म्हणून आम्ही सर्व बॉडीने निर्णय घेतला अल्प प्रमाणात। परंतु टेलर ऑफिसकडनं त्यांचं व्हॅल्युएशन डिपार्टमेंटने ती घरपट्टी 7 पट वाढवून दिलेली आहे, तर 7 पट वाढवून दिली ती आम्हाला कोणालाही बॉडीला मान्य नाही। तो मागच्या मीटिंगचा जो आम्ही ठराव केलेला आहे तो आज आम्ही सगळ्या मिळून तो रद्द केलेला आहे की ती आम्हाला घरपट्टी हे मान्य नाही। एखादा ठराव रद्द करण्यासाठी त्याला 3/4 मेजॉरिटी लागते, तर आमची 17ची बॉडी आहे, तर आज आम्ही 12 लोक होतो, 12 लोकांनी तो ठराव रद्द केलेला आहे। त्यामुळं आणि आम्ही सगळ्या काउन्सिलनी विनंती केली की हा ठराव अल्प प्रमाणात व्हायला पाहिजे, जसा आम्ही मागच्या मीटिंगमध्ये ठराव केलेला आहे त्याच पद्धतीने अल्पमध्ये हे लोकांना हा जिजिया कर आहे हे रद्द व्हायला पाहिजे असं आम्ही एकमताने हा ठराव केलेला आहे। आणि आम्ही सर्व नगरसेवक हे जे ग्रामस्थ जे आज आलेले त्यांच्या बाजूनीच आहोत। किंबहुना जर यासाठी एखादं आंदोलन करावं लागलं तर त्याच्यासाठीची पण आमची तयारी आहे। आम्ही कदाचित हे ज्या आम्ही ठराव करून कोर्टात पण जाण्याचा आमचा निर्णय आहे आणि शासनाला आम्ही विनंती करणार आहोत की हा कर मान्य करा। आम्ही स्वतः सीओ कर्जचे सीओकडे आज चार्ज होता, स्वतः सीओ नगराचे आम्ही काही पदाधिकारी व काही ग्रामस्थांचे प्रतिनिधी घेऊन आम्ही मूल्यांकन विभागाकडे जाणार आहोत। जो त्यांनी मूल्यांकन केलेलं आहे 7 पट जास्त तो आम्ही त्यांना कमी करण्याची विनंती करणार आहोत। त्यावेळेस पहिल्यांदा कुठली जाहीर नोटीस डिक्लेअर न करता म्हणजे जाहीर नोटीस कशी झाली ती मी तुम्हाला सांगतो। पहिले मला माझ्या प्रॉपर्टीच्या नोटिसा त्यांनी इश्यू केल्या आणि 2पट 4पट 6पट 8पट अशी घरपट्टी वाढवण्याचे त्यांनी आम्हाला नोटिसा दिल्या। 100 रुपये असेल तर दुसऱ्या वर्षी 200 रुपये, नंतर 400 रुपये, 700 रुपये, 800 रुपये अशा पद्धतीने। त्या संदर्भात मग मी कायद्यांच्या पुस्तकाचं थोडंसं वाचन केलं म्युन्सिपल ॲक्टच्या आणि त्याच्यामध्ये 165(1) हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, नवं बांधकाम असेल तर जास्तीत जास्त 2पट घरपट्टी आकारू शकते नगरपालिका किंवा नगरपंचायत, त्याच्यापेक्षा अधिक घरपट्टी आकारता येणार नाही। 2पट म्हणजे 100 रुपये असेल तर 200 रुपये आणि आपल्या ह्या लोकांनी 808 पट अशी घरपट्टी वाढवलेली नोटीस दिलेली आहे। ही एक गोष्ट, आणि ती पण नव्या इमारतींना। जुन्या ज्या इमारती आहेत, आता एखादी इमारत 10 वर्षापूर्वीची 12 वर्ष त्याला घसारा काउंट केला जाईल, घसारा, आणि त्याप्रमाणेच घरपट्टी आकारली जाईल असा स्पष्ट निर्देश आहे। कमर्शियल बांधकाम असेल तर 3पट घरपट्टी, नवं असेल तर जुनं असेल तर त्याला पण नाही। असं असताना ज्या वेळेला मला कळलं मग मी काही ग्रामस्थांना घेऊन आचारसंहिता असताना इथे मिटिंग घेतली, विविधताई पण होती त्यावेळेला, इथे मिटिंग घेतली, अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। जे सक्षम अधिकारी आहेत या संदर्भातले ते सगळे इलेक्शन ड्युटीवर होते, ते इथले जे मोरखंडीकर म्हणून इंजिनियर साहेब आहेत ते आमच्याबरोबर चर्चेला होते। त्यांना आम्ही पहिले प्रश्न विचारला की तुम्ही ह्या नोटिसी ज्या इश्यू केल्या एक ते इलेक्शन काळामध्ये केला आचारसंहिता असताना, बरं ठीक आहे केल्या तुम्ही तुमच्या प्रोसिजरप्रमाणे, तुम्ही डिक्लेअर कुठे केलं आहे? कायद्याने तुम्हाला डिक्लेरेशन करावं लागतं आणि तो आम्ही गोंधळ त्यावेळेला घातल्यामुळे त्यानंतर त्यांनी ते डिक्लेरेशन केलं। पेपरमध्ये जी जाहिरात आली होती पुढारीमध्ये माहिती आहे ना, 22 तारीख त्याची 24 तारीख मला वाटतं या महिन्याची शेवटची मुदत आहे। आता 24 तारीख शेवटची मुदत असताना पण मला अशी माहिती मिळालेली आहे की या नगरपंचायत हद्दीत अजून 36 ते 35% लोकांना
अजून त्या घरपट्ट्याच्या पावत्या मिळालेल्या आहेत. म्हणजे किती ढोबळ कारभार आहे, आता फालतू कारभार आहे. आणि याच्या संदर्भात त्याने आता ठराव केला आहे. आपण वाट बघूया EDTP-कडे मिटिंग होईस तोपर्यंत. EDTPची मिटिंग झाल्यानंतर जर याच्यातून निष्पन्न होणार नसेल तर आम्ही ग्रामस्थ हायकोर्टामध्ये पिटिशन टाकून याच्यावर स्टे घेण्याचा प्रयत्न करणार. कायदेशीर भांडण पण आम्ही चालू ठेवणार. आणि मग त्यावेळेला मग बघू पुढची प्रतिक्रिया काय द्यायची ती. आज मी बोलणार नाही आणि त्या प्रतिक्रिया उग्र असतील. मग ती गेली खड्ड्यात ती नगरपंचायत आम्हाला नसली तरी चालेल. मग काय गरज नाही. इथे कसलीच सोय नाही, पाण्याची सोय नाही, रस्त्याची सोय नाही, कसलीच सोय नाही, हॉस्पिटल नाही, काय नाही, नुसती नावाला नगरपंचायत. इतकी वर्ष झालं अजून याचा डेव्हलपमेंट प्लॅन नाही. त्यामुळे इथे डेव्हलपमेंट नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणीच नाही इथे. तर कोण येईल तुमच्या इथे राहायला? अशी बेकार अवस्था आहे. आणि आता मी आतमध्ये जो गेलो होतो काही नगरसेवक नगराध्यक्षांना भेटायला, तो कशासाठी ते कारण सांगतो तुम्हाला. आज बऱ्याच दिवसांनी सगळी खालापूरमधली नगरपंचायत हद्दीमधली म्हण वणवानी कोड्यामधली लोकं भेटली. तर अनेक महिलांनी पण मला सांगितलं की आम्ही कुठलं काम घेऊन गेलो तर आम्हाला पिसळल्यासारखं हाकलून दिलं जातं. नीट कुठल्याही प्रश्नाचं आमचं उत्तर देत नाही. मी एक शेवटचं निवेदन केलं नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांना की जर अशी घटना परत घडली तर आम्ही आमच्या स्टाईलनी जाऊ. त्या अधिकाऱ्याला झोडल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही जर ग्रामस्थ आला तर त्याला इथे रिस्पेक्ट द्यायलाच पाहिजे. तो ग्रामस्थ टॅक्स भरतो म्हणून तुमचे पगार होतात हे लक्षात ठेवा. त्याला जर अशा पद्धतीने पिसळण्यासारखं वागवणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. त्यावेळेला मला कळलं या नगरपालिकेने सगळ्यांना आदिवासीसहित सगळ्यांना नोटिसा दिल्या. त्यावेळेला मी नवीनचंद्र घाटवळ यांना फोन केला की नुसती गावात चर्चा चालले पण ह्याला रूप येत नाही आहे. तर मी नवीन साहेब घाटवळ यांना फोन केला की नवीन ही नुसती गावभर चर्चा चाललेली आहे तर आपण यातून काहीतरी हे केलं पाहिजे की ग्रामस्थांची मीटिंग लावली पाहिजे. तेव्हा नवीननी मला सांगितलं बेबीताई तू मीटिंग लाव मारुतीच्या देवळात 4 वाजता. आणि त्याप्रमाणे मी 4 वाजता मीटिंग लावून सगळ्यांना प्रत्येक वॉर्डला हे दिलं म्हणजे मीटिंगचा प्रस्ताव दिला. आणि त्याप्रमाणे सगळी लोक हजर झाली. आणि जी ही हवाय सवाय जी घरपट्टी पाणीपट्टी ही लावलेली आहे ही बिलकुल लोकांच्या परवडणारी नाही आहे. प्रत्येकाला ह्या खालापूर ही जर एवढी घरपट्टी द्यायची असेल तर खालापुरातली घरं विकून प्रत्येक गरीबाला जावं लागेल. कारण हा आमचा ग्रामीण भाग आहे. तालुका आहे पण ग्रामीण भाग जास्त आदिवासी वगैरे शेतकरी लोक आमच्या इथे आहेत आणि ते आम्हाला परवडणारी नाही. आणि म्हणून ही आजच्या आम्ही जी मीटिंग घेतली आणि गाव गोळा केला हा याच्यासाठी गेलाय की आमचा हा प्रस्ताव वरपर्यंत जाऊन आमची ही अवाढव्य लावलेली घरपट्टी आहे ही कमी व्हावी याच्यासाठीच आम्ही हे मीटिंग घेऊन सगळ्या गाववाल्यांना आम्ही एकत्र करून आज आम्हाला यशाची पायरी मिळालेली आहे. आज ह्या गाववाल्यांचं पण धन्यवाद आभारी आहे. असंच सगळ्या गाववाल्यांनी येऊन आमच्या शब्दात खातर उभं राहावं आमच्या मागे हीच गाववाल्यांना विनंती आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.